या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। राज्यात एकीकडे गॅससाठी रांगा लागत असल्या तरी येवल्यात मात्र पुरवठा सुरळीत असून वितरकांनी कंपनीची OTP प्रणाली प्रभावीपणे राबवल्याने सध्या तरी येवल्यात परिस्थिती नियंत्रणात आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस वितरणावर थेट परिणाम झाला असून देशासह राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस ग्राहकांनी दुकानांच्या बाहेर गर्दी केली आहे। याउलट नाशिकच्या येवल्यात सध्या गॅस वितरण व्यवस्था सुरळीत सुरू असून OTP प्रणाली राबवल्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेत गॅस मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांची रांग सध्या तरी दुकानांवर दिसत नसल्याची माहिती येवल्यातील HP गॅसचे विक्रेते सूरज पटणी यांनी दिली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। येवल्यात चित्र वेगळं असण्याचं कारण की आपण बघतोय का अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे जी झळ आहे ती आता भारतातील गॅस पुरवठ्यावर नक्कीच होऊन थांबलेली आहे। आणि शासनातर्फे केंद्र सरकारतर्फे एस्मा कायद्याची कडक अंमलबजावणी म्हणजे जो इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 आहे त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत। त्यामध्ये ग्राहकाने त्याच्या मोबाईलवरूनच बुकिंग करावी, रजिस्टर मोबाईलवरून। त्यानंतर आज आपल्याकडे सिलेंडर आल्यानंतर सिलेंडर घेताना गॅस डिलिव्हरी बॉयला आपला OTP देणं हे अनिवार्य झालेलं आहे। आणि आपल्याला आज सिलेंडर मिळाल्यानंतर शासनातर्फे त्याला 30 दिवसाचा विंडो क्रिएट करण्यात आलेला आहे। म्हणजे आज आपल्याला सिलेंडर मिळाल्यानंतर साधारणतः 30 दिवसानंतर आपण पुढचं सिलेंडर घेऊ शकतो। एजन्सीतर्फे बुकिंग करणे, एजन्सीच्या सिस्टीममधून बुकिंग करणे किंवा विना OTP ग्राहकास सिलेंडर देणे याच्यावर संपूर्णतः निर्बंध लावण्यात आलेले आहे। आणि आपल्याकडे सुरळीत परिस्थिती असण्याचं कारण असं का सदर प्रॅक्टिस आपण मागच्या 1 वर्षाआधीच आपल्या एजन्सीमार्फत राबवत आहोत। त्यामुळे कदाचित आपल्याकडे थोडीफार चांगली परिस्थिती आहे। पण या पुरवठ्यामध्ये कंपनीने जे काही निर्बंध किंवा रोख लावलेली आहे ती फक्त व्यावसायिक सिलेंडर करत आहे। पण ज्या आजकाल बातम्या चालू आहेत टीव्हीवर त्या बातम्या बघून एक पॅनिक बुकिंग पद्धतची बुकिंग ग्राहकांकडून येण्यास सुरुवात झालेली आहे का एक चिंता प्रत्येक ग्राहकाला लागून असलेली आहे का आपल्याला सिलेंडर मिळेल का नाही मिळणार। तर मला या माध्यमातून सर्व सन्माननीय गॅस ग्राहकांना तालुक्यातील एवढंच आवाहन करायचं आहे का शासनातर्फे कंपनीतर्फे घरगुती गॅसवर कुठलेही निर्बंध अजूनपर्यंत लागलेले नाही आणि देवकृपेने लागणारही नाही। त्यामुळे आपण निश्चिंत राहून आपल्याला आपल्या गरजेप्रमाणेच आपण आपली बुकिंग करावी। बाकी जे बुकिंग करतायत न्यूज बघून आपण बुकिंग करणे असे प्रकार करू नका। तर एकाच दिवशी सर्वांनी जर बुकिंग केली आणि सर्वांनी सिलेंडर मागितले तर कुठलीही एजन्सी तो पुरवठा करण्यास पात्र ठरणार नाही किंवा करू शकणार नाही। आणि विनाकारण ती एक फेक बुकिंग किंवा फेक वेटिंग, खोटी बुकिंग किंवा खोटी बुकिंग वेटिंग ही दिसेल आणि त्यामुळे तुटवडा आहे असा भास होईल। त्यामुळे ज्याप्रमाणे चालू आहे आपल्याला आपल्या गरजेप्रमाणेच आपण बुकिंग करावं। आणि या माध्यमातून अजून एक मला आव्हान संपूर्ण गॅस ग्राहकांना करायचे आहे का शक्य होईल तितके धार्मिक किंवा सुखादुखाचे कार्यक्रम जिथे सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार आहात किंवा नियोजित केलेला आहे तो जर पुढे ढकलण्यात तुम्हाला शक्य असेल तर पुढे ढकलण्यात यावा। कारण की कुठली एजन्सी आजच्या तारखेला व्यावसायिक सिलेंडर असो किंवा घरगुती सिलेंडर असो याचा 30 दिवसाच्या आत पुरवठा करू शकत नाही। म्हणजे आज बुकिंग केल्यावर पुढची बुकिंग 30 दिवसांनी होते। तरी सर्वांना एक विनंतीपूर्वक आव्हान आहे।
या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी. आता सर्व काही एका छताखाली. सिल्क, डिझायनर, कलकत्ता वर्क, कलकत्ता सुपरनेट, कलकत्ता कॉटन, कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी. ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी, पारेगाव रोड, शुभम मेडिकल समोर, शांतिलीला निवास, येवला.